गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नचे पार्ट 2 आणि फायनल पार्ट आपण बघणार आहोत. याचा आपण विचार करू. थोडंसं गेल्या वेळेसच्या सिरीजचं मी रिव्हिजन करतो. कॅन्डलस्टिक पॅटर्न हे एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे. ते आपल्याला 4 व्हॅल्यूज देतात. कोणत्या स्क्रिप्टचा, स्टॉकचा, ओपन प्राइस, क्लोज प्राइस, त्या टाइम फ्रेमचा हाय, त्या टाइम फ्रेमचा लो, आणि त्याचे व्हेरियस कॉम्बिनेशन्स आणि परमिटेशन्स केले व्हॉल्युम्स बरोबर तर आपल्याला अनेक त्याचे हिंट्स मिळतात, त्याचे पॅटर्न्स कळायला लागतात. त्याच्यानंतर काही मार्केट इंडिकेटर्स असतात जे स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत, त्याच्याबरोबर त्याचं जर का कम्पेअर केले तर आपल्याला आपल्या निर्णयामध्ये बऱ्यापैकी अचूकता येते. त्याच्यानंतर हे सगळे पॅटर्न्स आपल्याला कुठं वापरता असतात तर हे ट्रेडिंग मध्ये वापरता येतात. सगळ्यात मुख्य म्हणजे स्टॉप लॉस कोणता ठरवायचा, सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा लेवल काय आहे, त्यासाठी देखील हे कॅन्डलस्टिक पॅटर्न्सचा आपण अभ्यास करतो. आता थोडक्यात आपण ट्रेडिंगचे किती प्रकार आहेत ते आपण बघूया. पोझिशनल ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग, स्कॅल्पिंग म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग, आणि मोमेंटम ट्रेडिंग. ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे काही चार्ट्स लागतात त्या चार्ट्सचा सगळ्यात बेसिक इन्ग्रेडियंट व्हॉल्यूम आणि कॅन्डलस्टिक आहे. आता याच्यातले 2-3 प्रकार आहेत. एक सिंगल कॅन्डल तर 4 व्हॅल्यूज इंडिकेट करते. त्याच्यानंतर पेअर ऑफ अ कॅन्डल पण काही वेगवेगळे प्रकार इंडिकेट करतं. ट्रिपलेट ऑफ अ कॅन्डल पण काही वेगवेगळे प्रकार इंडिकेट करतं. आपण एकानंतर एक बघू. सगळ्यात पहिले पेअर ऑफ अ कॅन्डल काय इंडिकेट करतं ते बघूया. हे जे रेड कलरचं जे कॅन्डल आहे ते आहे आपलं बिअरिश कॅन्डल, आणि ग्रीन कलरचं कॅन्डल आहे ते आहे आपलं बुलिश कॅन्डल. आता याचा तुम्ही जर का या स्लाइड मध्ये याचा व्हॉल्यूम जरी पाहिला, हाईट जरी पाहिली कॅन्डलची, रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डलची, तर बुलिश कॅन्डल हे एक मोठं आहे, बेरिश कॅन्डल हे त्याच्यात सामावून जातं. म्हणजे ते बुलिश कॅन्डल त्याला गिळून टाकतंय, म्हणजे त्याला इनगल्फिंग म्हणतात. याला आपण गिळून टाकणे म्हणतो, त्याला इनगल्फिंग म्हणतात. हे पहिलं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ते आहे. पेअर मध्ये विचार केला, समजा जर का बेरिश कॅन्डल छोटा असेल, बुलिश कॅन्डल मोठा असेल, तर डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे, भाव वाढत आहे. याच्या अपोजिट बिअरिश कॅन्डल आहे. बिअरिश कॅन्डल मध्ये रेड कॅन्डलचं हाईट जास्त आहे, ग्रीन कॅन्डलची हाईट कमी आहे. म्हणजे सेलर्सचं हाईट व्हॉल्यूम किंवा सेलर्सचं प्रेशर जास्त आहे, बायर्सचं प्रेशर कमी आहे. म्हणजे बायर्स आर वीक दॅन द सेलर्स, म्हणून त्याला बिअरिश इनगल्फिंग म्हणतात. त्याच्यानंतर हरामी म्हणून एक पॅटर्न आहे की जे न्यूट्रल पॅटर्न वेअर प्राइस इज बिंग पुश्ड इनटू लाइटर रेंज अँड विल ब्रेकआउट सून, हे जेव्हा इंडिकेट होतं त्याला हरामी पॅटर्न म्हणतात. त्याच्यानंतर डार्क क्लाउड कव्हर, एखादा 2 कॅन्डल्सचा जर का एकत्रित विचार केला आणि रेड कॅन्डल थोडीशी हायर साईडला आहे आणि बऱ्याच त्या सेम व्हॉल्यूम हाईटची आहे, तर त्याला आपण म्हणूया की म्हणजे मंदीचे ढग आलेले आहेत, डार्क क्लाउड कव्हर. याच्या उलट जर का ग्रीन कॅन्डल जर का बऱ्यापैकी त्याच हाईटला येत आहे आणि त्याला सरपास करणार आहे लवकर, तर त्याला आपण रायझिंग सन कॅन्डल म्हणतो. त्याचा दुसरा प्रकार आहे ज्याचे लोज सेम आहे, ज्याचे हाय सेम आहे, तो एक पॅटर्न आहे. नंतर एक हॅमर आहे, नंतर इन्व्हर्टेड हॅमर आहे, आणि डोजी आहे. डोजी आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलं की ज्याचं कॅन्डलची जी मेन बॉडी आहे ती एकदम स्मॉल असेल तर त्याला डोजी म्हणतात. तर हे सगळे पेअर ऑफ अ कॅन्डल्सचे जर का आपण विचार केला तर इतके अर्थ त्याच्यातनं आपण काढतो. आता हे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन दाखवलंय ग्राफचं की बुलिश इनगल्फिंग पॅटर्न मध्ये काय दिसतं. एक या ग्राफ मध्ये आपण पाहतो एक डाऊन ट्रेंड येत होता, एक डाऊन ट्रेंड नंतर एक सॉलिड ग्रीन बॉडी असलेली कॅन्डल तयार झाली. ती ग्रीन बॉडी असलेली कॅन्डलचं हाईट आणि इतकी स्ट्रॉंग आहे की बेरिश कॅन्डल त्याच्यात सामावून जाती, म्हणजे त्याच्यात बुलिश इनगल्फिंग पॅटर्न टॅली होतं, त्याला स्क्वेअर केलेलं आहे बघा. आणि इट इज अ कन्फर्मेशन अँड कन्फर्मेशन फॉर अप ट्रेंड, आणि तिथून पुढे आपण पाहू शकतो की भाव आपल्याला चढते मिळत आहेत. अशाच पद्धतीने ट्रिपलेट ऑफ अ कॅन्डलचा पण विचार केला जाऊ शकतो. ट्रिपलेट ऑफ अ कॅन्डलचा जर का विचार केला तर तिथे स्टॉप लॉस आणि एंट्री लेवल ठरायला याची मदत होती. हे एक पिक्युलर चार्ट त्याच्यात दाखवलेला आहे. तुम्ही पाहू शकता की वर हे बिअरिश हे म्हणजे ऑप्शन्सचा चार्ट आहे. कॉल आणि पुट जे ऑप्शन्स मध्ये असतात त्या लोकांना शॉर्ट सेलिंगच्या वेळेस या अशा चार्टचा उपयोग होतो. स्टॉप लॉस कुठं ठेवायचा, एंट्री लेवल कुठं करायची,
आणि एक्झिट लेवल काय असू शकते, तर या सगळ्या ट्रिपलेटने त्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. हे जे मी सांगत आहे ते या इलिप्स याच्यामध्ये क्लिअर होत आहे. आता इथं पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की दोन जे व्हाईट कॅन्डल्स आहेत दे आर बुलिश कॅन्डल्स आणि ब्लॅक कॅन्डल ही इथं बेरिश कॅन्डल आहे. या दोन व्हाईट कॅन्डल्स एकमेकावर जर का सुपर इम्पोज केला तर ती ब्लॅक बेरिश कॅन्डल पेक्षा उंच होती. म्हणजे ट्रिपलेट मध्ये आपल्याला क्लिअर कट इनसाइड अपचे हिंट मिळते आणि तेच आपल्याला चार्ट मध्ये दिसतं, ज्याला व्ही पॅटर्न म्हणता येईल. याच्याच उलट जर का आपण पाहिलं की बेरिश कॅन्डल जर का दोन एकमेकांशी जर का सुपर इम्पोज केल्या तर त्याची बॉडी ही बुलिश कॅन्डल पेक्षा मोठी होती आणि आपल्याला याच्यात बेरिश याचा हिंट मिळते आणि आपण अपसाइड डाऊन किंवा ज्याला आपण पडता म्हणजे डाऊन ट्रेंडचे कन्फर्मेशन इन्व्हर्टेड व्हीचं कन्फर्मेशन मिळत आहे. आता याच सगळ्या गोष्टींचं जर का आपण फक्त हायेस्ट पॉइंट्स जर का जोडले तर हे अशा प्रकारचं चार्टिंग तयार होतं. याच्यात कॅन्डल्स आपण इनव्हिजिबल केलेले आहेत, फक्त त्याचे हायेस्ट पॉइंट जोडलेले आहेत आणि मग असं त्याचं पॅटर्न तयार होतं. तर डबल हाय डबल लो, ज्याला डब्ल्यू सारखं आपण चिन्ह तयार होतं, दॅट इज डबल हाय डबल लो. त्याच्यानंतर एक हेड अँड शोल्डर्स म्हणजे तीन माउंटन्स आहेत समजा, त्याच्यातले दोन माउंटन्स आपल्या खांद्यासारखे आहेत आणि एक मधला माउंटन एक वर डोक्यासारखा आहे, दॅट इज हेड अँड शोल्डर पॅटर्न. नंतर ट्रायंगल पॅटर्न, डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, नंतर फ्लॅग, असेंडिंग फ्लॅग, डिसेंडिंग फ्लॅग आणि रेक्टँगल 1 2 3 पॅटर्न. ह्या सगळ्या पॅटर्नने आपल्याला हिंट मिळते की मार्केटचं कल काय आहे आणि नेमकं जे बिअरिश आणि बुलिश फाईट आहे किंवा डिमांड सेलर्स आणि बायर्सची जी फाईट आहे त्याचा कल कुठं चाललेला आहे. हेच आता जर का आपण चार्टच्या भाषेत आता जे मी सांगितलं त्याच्यातले जे रिपीट न करता मी त्याच्यात कप अँड हँडलचा एक पॅटर्न असतो, इन्व्हर्टेड कप अँड हँडलचा एक पॅटर्न आहे, त्याच्यानंतर डबल बॉटम डबल टॉप, त्याच्यानंतर डिसेंडिंग ट्रायंगल, इन्व्हर्सली हेड अँड शोल्डर आहे आणि रेक्टँगल पॅटर्न आहे. हे असे सगळे पॅटर्न्स हे सगळे लोक हे जे ट्रेडिंग करणारे लोक आहेत, मी आता जितके प्रकारचे ट्रेडिंग सांगितलेले आहेत त्या ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना ह्या पॅटर्न्सनी आपल्याला या भाषेत ते बोलतात. आता हे एवढं जर का लक्षात घेतलं तुम्ही तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही जेव्हा कोणत्याही बिझनेस चॅनल लावलं ते साधारण हिंदी, गुजराती आणि इंग्लिश मध्ये आहे, कोणतेही बिझनेस चॅनल अजून मराठीमध्ये नाहीये, तर त्याच्यानंतर ते जे एक्सपर्ट्स बसलेले आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एक्सपर्ट असतात. एक फंडामेंटल वाले एक्सपर्ट असतात, एक टेक्निकल वाले एक्सपर्ट असतात. टेक्निकल वाले एक्सपर्ट्सला तुम्ही चार्ट एक्सपर्ट्स पण म्हणतात. तर ती जी भाषा बोलतात तीच भाषा मी आता बोलत आहे, पण ते एकदम एलिमेंटरी लेवलला बोलत आहेत. तुम्हाला ते लक्षात येईल की नेमकं ते काय बोलत आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर एकत्रित जर का ते चार्ट जे बोलायला लागतात तेव्हा तो चार्ट असा दिसतो. याच्यावरनं आपण अंदाज घ्यायचा असतो. आता चार्टचे पण अनेक प्रकार आहेत. 5 मिनिटाचा चार्ट, पूर्ण दिवसाचा चार्ट, 1 महिन्याचा चार्ट, 5 महिन्याचा चार्ट, 1 वर्षाचा चार्ट आणि 5 वर्षाचा चार्ट. तर आपण कोणचं टाइम फ्रेम निवडतोय ती टाइम फ्रेम आपण निवडायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे जे काही खालचे सपोर्टचे पॉइंट्स आहेत ते जोडायला पाहिजे. त्याच्यानंतर वरचे रेजिस्टन्सचे पॉइंट जोडायला पाहिजे आणि ह्या कॅन्डलचा म्हणजे डबल कॅन्डल आणि ट्रिपल कॅन्डल असा विचार करून नेमकं कोणतं पॅटर्न तयार होत आहे ते तसं पाहून तसा निर्णय घ्यायला पाहिजे. याचा उपयोग मी पुन्हा सांगतो, एंट्री लेवल, एक्झिट लेवल आणि स्टॉप लॉस. एकदा मार्केट मधले सगळ्यात गोल्डन रूल हा आहे की तुम्ही स्टॉप लॉस करेक्ट देता आला पाहिजे. इट इज व्हेरी हायली इम्पॉसिबल की 10 पैकी 10 ट्रेड प्रत्येकाचं करेक्ट येतील. 10 पैकी 6, 10 पैकी 7 इज अ फेअरली गुड ऍव्हरेज. 10 पैकी 8 ट्रेड आपल्या मनासारखे होणे इज अ व्हेरी गुड ऍव्हरेज. 2 ट्रेड मध्ये आपण मार खातच असतो. त्याच्यामुळे स्टॉप लॉस जे आपण द्यायचा असतो ते स्टॉप लॉसचा अंदाज घेणे आणि आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो याचा अंदाज घेऊनच आपण एंट्री आणि एक्झिट ठरवणे, हेच याच्यातले गोल्डन रूल्स आहेत. आणि या गोल्डन रूल्सला ह्या चार्ट पॅटर्नने आपण ते समजून घेऊ शकतो आणि आपल्याला ते इम्प्लिमेंट करायला सोपं जातं. तर हे सगळं अगदी आता एलिमेंटरी नाही म्हणता येणार, आता हे बऱ्यापैकी हे ज्याला आपण मिडल हायस्कूल म्हणतो त्या मिडल हायस्कूलच्या लेवल पर्यंत आपण आलेलो आहोत. हे सगळं नॉलेज वापरायच्या आधी तुम्ही पेपर ट्रेडिंग केलं पाहिजे. तुमची निर्णय क्षमता, तुमची आकलन क्षमता हे सगळं तुम्ही तपासलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच याच्यात आपण व्हेंचर आउट केलं पाहिजे. नाहीतर ट्रेडिंग मध्ये लॉस,
पटकन होतो. रिस्क रिवॉर्ड रेशो जर का आपण हाय ठेवला तर रिस्क आपला निर्णय चुकला तर रिस्क नुसार आपलं त्या प्रमाणात आपलं कॅपिटल एक्झॉस्ट होतं. आणि हेच कारण आहे की मार्केटमधनं गेल्या पहिल्या 3 महिन्यात 80 ते 90% लोक डिमॅट अकाउंट बंद करून बाहेर पडतात, कारण की ते व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग न करता डायरेक्ट ट्रेडिंग मध्ये आलेले असतात. तेव्हा काळजी घ्या, आधी प्रॅक्टिस करा. रोज 5 चार्ट जरी आपण अंदाज लावून पाहू शकलो, असं 3-4 महिने जर का आपण प्रॅक्टिस केली तरच रिअल ट्रेड घ्या. आणि आपल्या या ट्रेडिंगचा उद्देश म्हणजे कॅपिटल जनरेशन असतो. इन्व्हेस्टमेंटचा उद्देश हे वेल्थ जनरेशन असतं. तर आपलं कॅपिटल जनरेट करण्यासाठी लोक ट्रेडिंग करतात. तर या क्षेत्रामध्ये यायसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. तर प्रॅक्टिस केल्यानंतरच याच्यात या. धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट.